हाय मित्र मैत्रिणींनो, चहा पाणी झाली का? आमची चहा पाणी झाली. आता चला स्वयंपाक चाललाय. आज काय आहे, आज कोणती रेसिपी आहे? आज आहे कांद्याच्या पातीची रेसिपी. चला तर मग तुम्हाला दाखवते मी आज काय काय बनवायचंय, कसं बनवायचंय. हे बघा, हे घेतलेले कांद्याची पात कापून, ही घेतले तुरीची डाळ भिजून, हे घातलेले लसूण आणि मिरची कुटून, हे घेतलेले टमाटर आणि आपल्या याच्यामध्ये मसाले. चला आता ठेवलेली कढई. चला तर मग आता करू रेसिपी सुरुवात. आपला कॅमेरा लावू इथं. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. चला तर मग पेटवते गॅस. लाईक शेअर करा. ठेवली कढई, त्याच्यात टाकू तेल. ये अजय था बट खाली बट हेंगे का ठेवाजो हे लाईक शेअर करा. अमुक अमुक वाजो मोहरी, थोडेसे जिरे, थोडासा मसाला घेऊ, लाल मसाला आपण. थोडासा हिंग, टाकू टॅमॅटो. लसूण आणि मिरचीची पेस्ट. त्याच्यामध्ये मी मीठ पण टाकलेलं आहे, लसूण मिरचीमध्ये. आता ते जरा तळून झालं ना, लसूण मिरचीचा पेस्ट, आपण मसाला टाकू. थोडासा घातला मी लाल मसाला, थोडासा हिंग घातला. उद्याची एक रेसिपी नवीन आहे, आवडली तर लाईक शेअर करा. टाकू थोडीशी हळद, फुल बसली ना ती गुडाला. थोडीशी हळद, तर 2 मिनिटं तळू देऊ याला. हे तळून झाले की मसाला टाकू. तुम्हाला दिसत नाही, काय करावा.
दिसतं. मी दिसते का नाही काय नाही. त्याचा फोनच पडू, मग तर फोन गेला आणि रेसिपी पण गेली आणि मी पण कामातून गेले, कारण की माझ्या फोनवर शूट नाही होत. मी करते चिकूच्या पप्पाच्या फोनवरून शूट. चला आता दिसतंय. फोन खूपच अलीकडे जायचा पडून. आता दिसते. आता मी दिसते का नाही काय माहिती. चला आता झालं आपली मिरची टॅमॅटो तळून. आता टाकू लाल तिखट आणि थोडासा हिंग घ्यायचा. बाकी सर्व टाकते. टाकली थोडी डाळ तुरीची भिजत घातली होती. गरम गरम तर खूप छान लागते कांद्याची. चला आता आपला मसाला पण तळून झाला. आता टाकू कांदे. कमी झाला आहे सर्दीने. थोडंसं टाकून घालून द्यायचं आता. म्हणजे कसं सगळा मसाला मिक्स होतो. आता बाहेर कुठं पावसाचं नवीन नवीन दाखवावं तुम्हाला, म्हणजे चला आता आपल्या भाजीचीच रेसिपी दाखवू. बाहेर जायला पावसात जायला जमत नाही ना, तर बाहेरचं पण नवीन नवीन काहीतरी दाखवूनच. कोणी कोणी सट म्हणतात ना, खंडोबाची सट, नागदेवी, ते होसपर्यंत कोणी कांदा खात नाही, वांग खात नाही, नवा कांदा, नवं वांग, बाजरी खात नाही. नवी बाजरी म्हणजे ते थोडंच ठूच आपण. सासूबाईनं आईनं आमच्या डाळिंब आणले ते खायला, तर मला चिकूला ते खायला, मी पण खायला लागले. आता उरले 2. आता परत आज ना काही ना काही आणि त्यांनी तुम्हाला दाखवून यानं बरं वाटते. जरा खोकला राहिला ना, तर एवढा खोकला होता ना, घशामध्ये होतं, असं चरचर लागायचं, सारखा खोकला चालू होता. 15 दिवस झालं. मित्रमैत्रिणी बिमार होतो आम्ही, मी चिकून. आता बरं वाटायला लागलं. त्याच्यामुळे तर नवीन रेसिपी आणली आज. परत उद्या काहीतरी दुसरं बनवेल. मग उद्या चांगलं राहणार आहे. उद्याचा व्हिडिओ कंटिन्यू बघा. हे बघा, झाली कांद्याची पातीची भाजी. खूप भारी लागते, मला तर लय आवडती. तुम्ही पण करून बघा, खूप छान लागते. चला आता आपली भाजी झाली.
ही अशी